धन्यवाद भाऊ, अतिशय सुंदर. कमी वेळेचं भान राखून तुम्ही सगळा गजर बिजर अगदी 2 वाजत दिले आहेत. त्याच्यानंतर मी गजर कधी करायचो आणि घराकडे घरी जायचो. बरा इथे पावशी खाई राहता तुम्ही इथे जवळ काहीतरी राहता. माझा संमिश्रणच होता. त्याच्यामुळे बुवा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपल्याकडे वेळेचं भान असलं पाहिजे. बुवाने बरेचसे मुद्दे मांडलेत. मी काय बोनसारखा वेळ घेणार नाही, थोडक्यात मजा करणार, बाकी काय नाही. एक मगाचपासून चिठ्ठी फिरते सारखी जवळजवळ वाढदिवसासाठी मला माझ्याकडे 400 रुपयाचा वसूल दिला. हे गाणं म्हणा ते फायदा माझून झालो. या ठिकाणी रोहित बडवे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या निमित्त त्यांना गाणं म्हणायचं. त्याचप्रमाणे कुमार साई अमित नरसाळे यांचा देखील या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि शुभेच्छुक आहेत समर्थ आणि अस्मी नरसाळे. हीचकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद. त्याच्यासाठी गाणं म्हणतो. बार बार दिन ये आए, जास्त नाही थोडक्यात. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, साई अमित नरसाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सन्मान्य रोहित बडवे यांना देखील या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. 100 रुपयाचा पारितोषिक आले. त्याचप्रमाणे सन्माननीय मिस्त्री कुटुंबीय वाडा यांच्याकडून माझ्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आलं. एक विश्वकर्मांचा अभंग म्हणायचा नक्कीच प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी विराज केसरकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलं. अकल्प आयुष्य अभंग एक झलक मारेल नक्कीच. त्याचप्रमाणे सन्मान्य निखिल पावसकर यांच्याकडून आमचे बखवाज वादक सन्माननीय ओमकार दुखंडे यांच्यासाठी 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लागतात धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक साईबाबांचं गाणं या ठिकाणी सादर करायचं आहे. हां जाऊन येऊ, काय टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही काय केला आता काय तेवढं वेळ घेत असल्यामुळे तुमका जाऊची गरज आहे. 1-1.5 तास गेलो त्याच्यात आता, त्यामुळे लवकर नाही लागत तरी चालतं. सगळे आता गेले घराकडे, वाजले 2. यासाठी एक साईबाबांचं गाणं म्हणायचं. यासाठी ओम साई राम मित्रमंडळ लालबाग मुंबई अरे वा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. साईभक्त महेश मनसेकर आणि अजित नरसाळे यांच्याकडे नक्कीच प्रयत्न करतो. एक साईबाबांचं गाणं म्हणतो आणि गजराला सुरुवात करतो वेळ न घेता. बोवाने जे मुद्दे मांडलेत ते थोडेसे त्या मुद्द्यावरती बोलण्याचा प्रयत्न. साईबाबाला 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 साईबाबाला
गजलला सुरुवात करतोय, कारण बुवांनी बरंच काय काय सांगितलंय. आता दोन्ही बुवांच्या रूपाचे अभंग झाले होते, त्यानंतर बुवांनी वास्तविक वेळेचं भान राखून गजल घ्यायला पाहिजे होता. नवीन नवीन गाणी बुवांनी म्हणून दाखवली, पण ती म्हणण्यात काय अर्थ नाही, कारण सगळ्यांना माहीत आहे काय, प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. बुवांनी सांगितलं की हल्ली मुली म्हणजे लग्नाचं बुवांनी सांगितलं, आणि खरोखर ते गरजेचं आहे. बुवांनी सांगितलं सध्या डे चालू आहे, आणि बुवा तुमच्या मुखातून एक शब्द निघाला, कृपया असं करा नको. प्रत्येकाच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होतं. तुम्ही सांगलास उद्या चॉकलेट डे, किस डे पर्यंत ठीक होता, पुढचा एक जो शब्द घेतलास बाबा रे बाबा, तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात दिला. उद्या उगाच कोणतरी तेवढीच क्लिप बनवायचो आणि वर व्हायरल करायचो. त्याच्यामुळे असल्या विषयात भानगडीत, तर तुझा विषयच काय तो बुवा, आपला बुवा लोकांचा हे विषय नाही हा, हे आताच्या सध्याच्या पोरांचा विषय आहे बघा, त्याचा पटला तर. त्याच्यामुळे ह्या डेबीच्या भानगडीत बुवा पडा नको. दुसरी गोष्ट बुवाने सांगितली की मी मोबाईल रात्रभर चालवत होतो, आणि काय झाला विषय की माझ्या प्रेयसीक मी मेसेज केलंय की अगं प्रिय, तू जर झोपली असशील तर स्वप्न पाठव, हसत असशील तर खुशी पाठव. तिने मला रिप्लाय दिला काय, मी म्हणता भांडी घासताय खरकाटा पाठवतो. मला आधी सांगा, एवढं खुळगू आहे हो, भांडी घासताना पण मोबाईल वापरता, पाण्यात पण मोबाईल वापरता. आणि दुसरे बोल जोक म्हणजे बुवा आपण काय सांगितलं पाहिजे की म्हणतात तीन जण होते, 3 जण, एक दारू पिणारो, एक सिगरेट ओढणारो आणि एक गुटखा खाणारो. दारू पिणारा एक दारू होती ठीक आहे, त्याचा एक महिन्याचं यमान वेळ दिला बरोबर आहे. एक महिन्याला दारू पिणारा एक दारू होती, त्याचा पोट भरला. गुटखा खाणारा एक गुटखा होता, पोट भरला. पण सिगरेट वालो तो ताट म्हणता असं बसलो होतो ना, सिगरेट वाढल्याने काय केलं, मी 1 महिना तो राहिलो तरी कसो त्या रूममध्ये. म्हणजे जेवण खाणं काही विषयच नाही त्याचे, म्हणजे काय आपण सांगायला पाहिजे. बुवा एकदा असंच विषय, बुवांचे आम्ही दोघं पण मुंबईला नोकरीला आहोत, आणि माझं अंधेरीला ऑफिस आणि बुवा भांडुपला वाटतं राहतात बुवांचं कुठेतरी, आणि माझं असं ऑफिस आणि बाजूला एक दुसरं ऑफिस. आणि तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो, या ठिकाणी महिला वर्ग बसलाय की त्या ऑफिसमध्ये काय झालं, माझ्या बाजूच्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, आणि सगळे त्या ऑफिसमधले सगळे बिचारे जळून मेले. शॉर्ट सर्किट झालं, जळून मेले. त्याच्यातला फक्त एकच माणूस वाचला. कसा कापत घरात आला. घरात आल्यानंतर बायकोने बघितलं की आपला नवरा अगदी कापत आलाय, डोक्याला हात लावून बसल्या. तेवढ्यात बायकोने एक तांब्या आणला, पाणी दिल्यावरती एक तांब्या पाणी पिल्यानंतर तो आपल्या बायकोला सांगता गो म्हणता, माझ्या ऑफिसमध्ये म्हणता शॉर्ट सर्किट झालं, सगळे जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. तेव्हा ती बाई म्हणता, अहो तुम्ही वाचलात तरी कसे, अहो माझा नशीब ताट. आता स्वतःची सौभाग्यवती काय म्हणणार, माझा नशीब ताट म्हणून तुम्ही वाचलात, पण तुम्ही एकटेच वाचलात तरी कसे. तर तो माणूस म्हणता, आधी बाकी काय नाही म्हणता, तो तंबाखू खाल्लं म्हणजे तो म्हणता थुकूक बाहेर गेलं म्हणून म्हणता मी वाचलंय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, पण एवढ्यावर पण ती थांबणार नाही. तो म्हणता, अगं पण जेवढे लोक या शॉर्ट सर्किटमध्ये मेले, तेवढ्या सगळ्यांना सरकारने 50 लाखाची मदत केला. एवढं म्हटल्यावर कपाळावर हात मारल्याने म्हणतं, म्हणून तुमका सांगत होतंय की हा वाईट व्यसन सोडून करायचं, तुमचा आता माझ्या घरात 50 लाख रुपये येले असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, या कलियुगात बुवा माणसात मान नाही, बेवड्यात माणसाक अजिबात मान नाही. मगाशी पण गजर त्यांचं चालू, पैसे माका देत असतो, मका त्यांचा लय वाईट वाटतं. माझ्यावर तुमचा लय प्रेम आहे. या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ नारगलवाडी यांच्याकडून लाड करून मला नेलं शिर्डीला, हे गाणं सादर करायचा नक्कीच प्रयत्न करतो. या ठिकाणी 500 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकार करण्याला लागला. धन्यवाद. कोणी चांगल्या गोष्टी सांगितल्या. गुटखा दारू शाळेत असताना म्हणता काहीतरी मला बाईने विचारलं, असं काहीतरी बुवाने सांगितलं, बरेच काहीतरी विषय सांगितले. या ठिकाणी सन्माननीय सुनील चिंदरकर यांच्याकडून देखील माझ्यासाठी 251 रुपयाचा वार्षिक आला. बुवानी खूप वेळ घेतलाय खरं तर गजराला, आणि बुवानी त्या गजराच्या माध्यमातून बरीचशी गाणी म्हटली. काय मी निघालो तुम्ही येता का, नको आपल्या
लिंबूचा आता सांगायचं नंतर बुवाने काय सांगितलं, बुवा आपण भजनाच्या माध्यमातून काय सांगितलं पाहिजे. बुवाने सांगितलं चांगलं गाणं म्हटलं कुठलं, घर घर मेरे भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय श्री प्रभू रामचंद्र जन्माला कसे आले तेव्हा आपण म्हणतो आम्ही राम जय श्रीराम, पण राम जन्मात कसं येलो कोणाक माहिती आहे, कोणाक माहिती आहे राम कसं जन्मात गेलो. आम्हाला फक्त गाणी इकडची तिकडची 4-5 गाणी म्हटली, 50 रुपये कोणी दिले की आपली गाण्याची लावायची बुवा, पण राम जन्माला आला कसा. दशरथ राजा, एक थोडं सांगतो, दशरथ राजा ह्याला पुत्र संतान नव्हती. राम कोणाचा मुलगा, दशरथ राजाचा. पण ज्यावेळी श्रावण बाळ, आता तुमच्यासाठी सांगतोय कारण गर्दी जरी नसली तरी गर्दी माणसं खूप गरजेचे आहेत, कारण आताच्या पिढीला व्हॉट्सअप मार्गे डे कुठले आहेत हे सगळं माहिती आहे, जोक्स काय सगळे माहिती आहेत, पण ही गोष्ट तुम्हाला या भजनाच्या माध्यमातून सांगणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला, त्यावेळी ते आंधळे आईवडिलांची कावड घेऊन तो निघाला. त्यांना तहान लागली म्हणून तो एका वाटेत थांबला. त्याने काय सांगितलं, आम्हाला पाणी घेऊन येतो. श्रावण बाळ गेला, पाणी आणायला गेला आणि पाणी पाण्यासाठी ती घागर बुडवली. त्या घागरीचा आवाज बुडबुड आल्यानंतर त्या ठिकाणी दशरथ राजा हा शिकारीला गेला होता आणि त्या दशरथ राजाला काय वाटलं की हरिण आहे आणि त्याने बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाला लागला. आता आपण शिकारी गेले हे बघायला, जेव्हा दशरथ राजा समोर गेला ना तेव्हा एक छोटासा बाळ त्याच्या समोर निश्चित पडलाय, त्याच्या छातीमध्ये बाण घुसलाय, त्या दशरथ राजाने मारलेला बाण घुसलाय. ते बघितल्यानंतर दशरथ राजाने त्याला लगेच आपल्या मांडीवरती घेतलं. तेव्हा त्याने त्या श्रावण बाळाने काय सांगितलं की अहो माझे आई वडील, जेव्हा जसं बुवाने सांगितलं की आपण जेव्हा आई वडिलांची सेवा करू तरच आपल्याला पुण्य लागणार आहे. त्या दशरथ राजाला काय सांगितलं, माझे आई वडील अंध आहेत, आज त्यांना घेऊन मी तीर्थयात्रेला चाललो होतो, पण तुम्ही त्यांना पाणी हवं म्हणून मी इथे आलो होतो, पण तुम्ही आज काय केलात, मला बाण मारलात, मी आता मरणार, माझ्या आई वडिलांना पाणी कोण देणार. हे बोलता बोलता त्या दशरथ राजाच्या मांडीवरती त्याने प्राण सोडला. आता दशरथ राजाला एवढं वाईट वाटलं, घागर घेतली, त्याच्या आई वडिलांकडे गेला. बघा ते दोन्ही आई वडील अंध होते, दोन्ही आई वडील अंध होते. त्याच्या हातात घागर दिल्याबरोबर हाताचा स्पर्श, त्या दशरथ राजाच्या हाताचा स्पर्श त्या दोघांना झाल्यावर त्यांनी लगेच ओळखलं की हा आमचा मुलगा नाही आहे. तेव्हा त्यांनी विचारलं आमचा मुलगा कुठे आहे. तेव्हा त्या दशरथ राजाने खरं खरं सांगितलं की काय, माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झालाय. तेव्हा त्या दोघांनी देखील त्या दशरथ राजाला काय शाप दिला, तू देखील पुत्र पुत्र करून मरशील. दशरथ राजाला काय सांगितलं, पुत्र पुत्र करून मरशील. एका ठिकाणी दशरथ राजाला आनंद झाला, एका ठिकाणी दशरथ राजाला दुःख झालं. आनंद ह्या गोष्टीचा झाला की दशरथ राजाला पुत्र संतान नव्हतं. आनंद ह्या गोष्टीचा झाला की मला पुत्र होणार हे निश्चित झालं, परंतु दुःख या गोष्टीचं झालं की माझ्यापासून ते दूर जाणार. तसाच दशरथ राजा उठला, घराकडे गेला आणि पुत्र कामेष्टीचा मोठा यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञात मिळालेला प्रसाद आपल्या तिन्ही राण्यांना त्या दशरथ राजाने समान वाटून दिला. काय, तिन्ही राण्यांना. आता दशरथ राजाच्या 3 राण्या कोण, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, अशा 3 राण्या. आपल्या तिन्ही राण्यांना त्याने तो त्या यज्ञात मिळालेला प्रसाद समान वाटून दिला. पण कैकेयी ही राजाची अतिशय प्रिय आणि जवळची राणी, ती काय तिच्या मनात द्वेष निर्माण आला. ती काय म्हणते, हो मी तुमची एवढी प्रिय असताना माझ्या एवढाच प्रसाद या दोघींना का. तिच्या मनात द्वेष निर्माण झाला. तिच्या मनात काहीतरी वेगळं आल्याबरोबर घार आली, तिच्या हातातला प्रसाद घेतला आणि निघून गेली. आता हिच्या हातात काय नाही. शेवटी कौसल्याने आपल्यातला अर्धा,
सुमित्रेने आपल्यातला अर्धा असे 2 भाग तिच्या हातात ठेवले. म्हणून काही आपल्या कौशल्याला राम एक झाला, सुमित्रेला लक्ष्मण झाला आणि तिला 2 मुलं झाली. का? 2 प्रसाद. आणि जो प्रसाद तिच्या हातातला घार घेऊन गेली, त्या घारीने कुठे टाकला? ज्यावेळी अंजनी माता, आपण म्हणतो ना हनुमान, पवनपुत्र हनुमान जन्माला कसे आले? त्यांना योनी मार्ग नाहीये. पवनपुत्र हनुमान जन्माला कसे आले? ती घार तो एवढा मोठा प्रसादाचा गोळा घेऊन गेली. ज्यावेळी अंजनी माता तपश्चर्येला बसली होती तेव्हा तिच्या पदरात तो एवढा मोठा प्रसादाचा गोळा त्यांनी टाकला. आणि म्हणून तो एक गोळा अंजनी मातेने खाल्ल्यामुळे आपल्याला बलाढ्य असे हनुमान आपल्याला बघायला मिळाले. बुवा, गजराच्या माध्यमातून आपण हे सांगलं पाहिजे आपल्या तरुण पिढीला, बुवा मी काय केलं? मी माझ्या प्रियाचे खरकटा खाऊ घाली, नाही तर काय खाऊ घाल, त्याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही. पण बुवा तरुण पिढी आहे, आज आपण स्वतः सांगतोय की भजनाचा रंग बुवा बदलत चाललाय. आपण काय दिलं पाहिजे पिढीला? व सगळे जोक्स माझ्याकडे पण आहेत, पण कसं विषय हा, आपण वेळेचं भान राखलं पाहिजे, नाही का? प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असते, प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असते. एकदा असंच विषय झाले, बुवांच्या घराकडे झाली चोरी. आणि ह्यो माणूस कसा जरा तब्येती नसल्यामुळे जेवण झाल्यावर जरा 5 पावलं बाहेर चालूच जातात. त्याच्यामुळे बुवाकडे जेवण मिळून झालं, बुवा घराच्या बाहेर चालायला आले, तेवढ्यात बुवांच्या घराकडे झालेली चोरी झाल्यावर पोलिसांची गाडी यांच्या गावात सारखी फिरे. बुवांच्या समोर येऊन उभी राहिली पोलिसांची गाडी, दरवाजा उघडला, पोलिसांनी काढल्या दांडो बाहेर. बुवाक समोर बघितलं, बुवाक सांगतो ओ बुवा, बुवाक सांगतो चोराक बघितलंच काय? तो म्हणता नाही चोराक बघितलंय, पण म्हणता एक काम करा, मी सांगते तसं फॉलो करा. तर मग अशी लय इंग्लिश बोलवतो की हु इज द मोरिया? तर म्हणता गणपती बाप्पा ब्रदर. बुवा विचारले चोराक बघितलं का? तर म्हणता हा सांगते, पण एक लक्षात ठेवा, हातपाय कापू लागले पोलिसात बघितल्यावर. एक काम करा म्हणता, इथून सरळ चालत गेल्यावर म्हणता तुम्हाला 3 रस्ते दिसतील. किती? 3 रस्ते. म्हणता पहिला रस्ता सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसऱ्या रस्त्याने म्हणता सरळ पुढे जायचा. पुढे गेल्यावर 3 बंगले दिसतील. पहिला बंगला सोडायचा, दुसरा सोडायचा. पोलीस म्हणतात बस आता तिसऱ्या बंगल्यात 100% चोरा. नाही म्हणता ऐकून घे पुढचा. तिसरा बंगला म्हणता उघडायचा. तिसरा बंगला उघडलास की त्याच्यात म्हणतात तुला वरती चढायला 3 जिने दिसतील. किती? 3 जिने. पहिला जिना सोडायचा, दुसरा जिना सोडायचा, आणि म्हणतात तिसऱ्या जिन्याने सरळ चालत वर जायचा. वर गेल्यावर तुला 3 खोली दिसतील, 3 रूम. एवढा बोलल्यावर ते पोलिसांनी कपाळात हात लावला. म्हणतात कशा आहे का विचारले. वर गेल्यावर तुला 3 रूम दिसतील. म्हणतात पहिला रूम सोडायचा, दुसरा सोडायचा. तो पोलीस म्हणता बस आता 100% तिसऱ्या रूम मध्ये चोर नक्की आहे. नाही म्हणता ऐकून घ्या. तिसरा रूम उघडायचा. तिसरा रूम उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 कपाटा दिसतील. किती? 3 कपाटा. आता पोलीस विचारात पडले, म्हणतात कपाटात चोर लपणार कसो? नाही म्हणता ऐकून घे. पहिला कपाट सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा कपाट उघडायचा. तिसरा कपाट उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 कप्पे दिसतील. किती? 3 कप्पे. पहिलं कप्प सोडायचं, दुसरं सोडायचं, तिसरं कप्प उघडायचो. तिसरं उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 पाकिटा दिसतील. पोलीस म्हणतात अरे माझ्या कर्मा एका खरी विचारलंय. 3 पाकिटा दिसतील. म्हणतात पहिला पाकिट सोडायचा, दुसरा पाकिट सोडायचा, तिसरा पाकिट उघडायचा. तिसरा पाकिट उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 फोटो दिसतील. त्यातलं म्हणतात पहिलं फोटो सोडायचो, दुसरं सोडायचो, आणि तिसरं फोटो म्हणता असं बघित राहायचं, तो माझ्या आईचा फोटो आहे. आणि त्या आईशी मी शपथ घेऊ शकते मी काही चोराक आतापर्यंत बघितलेला नाही. म्हणजे हे माणूस लय भारी आहे. फक्त बाकी काय नाही, वेळेचं भान थोडं करणारा वाजले भरपूर. बाकी त्या माणसानं स्वतःचं केल्यात तर केल्यात. ठीक आहे, जास्त गाणी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी या मंडळाचा गजर या ठिकाणी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरोखर चांगलं सांगितलं. आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराज आपले आठपाठ छान आहे. कारण आज आपण हिंदू म्हणून मिरवतोय हे कोणाच्या जीवावरती? तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. मंडळावरती एक गजर केलाय सत्यनारायणचा, त्या ठिकाणी सादर करतो.
ज्यावेळी पांचाळबुवा ज्यावेळी असं भाषण बिषण काय नसायचं आणि लिमिटेड बार असायचं त्यावेळी पांचाळबुवा आमचे काय म्हणायचे दवडीतला दादमडीतला ममडक्यातला बोला दम या शब्दाचा अर्थ कसे सांगायचे की दवडीतला दादमडीतला ममडक्यातला बोला बुवा तुझा भाषण नको भजन दाखव मला बुवा तुझा भाषण नको भजन दाखव मला बुवा तुझा भाषण नको भजन दाखव मला दवडीतला दादमडीतला ममडक्यातला बोला दवडीतला दादमडीतला ममडक्यातला बोला बुवा तुझा भाषण नको भजन दाखव मला बुवा तुझा भाषण नको उत्तराला प्रत्युत्तर कसं दिलं बघा कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता बनकर आता तुझ्या सुधाराची गाथा बनकर आता तुझी सुधाराची गाथा बनकर आता तुझी सुधाराची गाथा माणसाचं आणि बुवाचं कसं असावं हे प्रत्येक मंडळाने या मंडळाकडून शिकलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवा, कारण आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, कधी संपला नाही आयुष्यातही संपणार नाही नरकोर मित्रमंडळाचा करारा, नरकोर मित्रमंडळाचा करारा. पण थोडं उशीर झाले, त्याला लई तास दीड तास काढले आणि काय पण असू दे त्याचा काही इशारा म्हणून म्हणतोय लांबून लांबून भक्त घेती लाभ घेती नारायण दर्शनाचा,
पाठीमागचा मोठा मान सन्मान आपल्याला नाही म्हणून म्हणतोय बघा, आई बापाची सेवा न करी नित्य नशिबी त्यांच्या परवाना, भाऊ झाला वैरी पाहुण्यांचा हो कैवारी, 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 पुन्हा होती यातना, पुन्हा होती यातना, फरमाईश पूर्ण करतो आणि गजर संपवतो.
धन्यवाद. या ठिकाणी बुवानी जसं सांगितलं की संजीव वारिक आमचे गुरुबंधू नशीब शेवटात तरी नाव घेतलं. मी सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं होता, नशीब शेवटात दिसले म्हणून तुम्ही त्याचं नाव घेतलं. ठीक आहे, हरकत नाही. पण आमच्या दोन्ही मंडळाकडून त्यांचे आभार मानतो या ठिकाणी.